लावलेला आहे कोपरू. ब्लॅक दिसतंय. ब्लॅक दिसणारच की, दोन काळी माणसं उभे आहेत म्हणजे. हॅलो हॅलो. चला एन्जॉय करा पुढचा व्ह्यू. पुढे पुढं आता बघ किती दिसतोय. हा ती पांढरी बिल्डिंग, हा त्या मागची बिल्डिंग सगळं पूर्ण दिसते का? पुढची बिल्डिंग. हे किती दिसतंय? हे किती दिसतंय? तर आपल्या सोबत आज आहेत रोहित सर. रोहित सरनी गाडी ताणलेली आहे. रोहित सर पुढे आहेत. रोहित सर पुढे आहेत. आता गेले पुढच्या गाडीवर आहेत. पुढच्या गाडीवर शुभम आणि आकाश सर पुढच्या गाडीवर आहेत. आणि अशा तऱ्हे ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. लीड करतात जाधव साहेब, मागं मी आहे, माझ्या मागं शुभम आहे. तर भेटूया असंच रस्त्यात. व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू जांभूळवाडी तलाव आहे. जांभूळवाडी तलाव, जांभूळवाडी तलाव. टाकायचंय. त्यांनी लेफ्ट घेतलंच असेल. हे बघा ऑबिओ लेफ्ट घेणारच होते. आता पेट्रोल मी कालच टंकी फुल केलेली, त्यामुळं काय हे पेट्रोल भरतील. आपण थांबू. तर आता आपण थांबलोय पेट्रोल भरायला. रोहित सरांच्या गाडीत पेट्रोल भरायचं आहे. शुभूने ऑलरेडी कालच टँक फुल केलेला, मी पण काल टँक फुल केला आहे. रोहित सरांची पहिली ट्रिप असल्यामुळं आपण हळू जाणार आहे, कारण त्यांची जरा जुनी बुलेट आहे, त्यामुळे एकदम स्मूथ आणि हळू जायचं. आणि आपल्याला नियम पण आहेत. आबा नाही आहे, 100च्या वर गाडी जायची नाही आहे. आणि तिथं जे गाडी आहे ना, आता जाताना दिसली एक नंबर गाडी आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर ती बघा, लयच बाप गाडी आहे राव, कवासाकीची. वन डे ब्रो, वन डे चालते. इंजन म्हणले जड असतं, वेट हेवी. कवासाकी घेताय. तर आपल्या ब्लॉग वरती अनाउन्समेंट झालेली आहे की आकाश सर घेणार आहेत कवासाकी 10R. ऐका ना, आधी हिलगिरी संध्याकाळी तरी एकच शाळा पाहावं लागत. नाही, एकच शाळा करा. एकच शाळा करा. गावच्या पाटील येत तुम्ही, मला माहिती. अहो असे आग झटाकल्या ना, 1,00,000-2 लाख असे पडतील. शिंकल्यावर. हा, शिंकल्यावर जर कोणा बसत इथं लय पडत. इकडे ह्यांचा फायदा व्हायचा नाही. जरासं शिंका आमच्या टाक्या फुल करायच्यात. आलं का नाही? काय अजून एक 30 किलोमीटर. ग्लव्स चेंज केले, कारण आता एवढा थंडी नाही आहे आणि याच्यातनं थोडं वारं जातं. रोहित सर पुढे गेलेत, जाऊ दे त्यांना पुढं. आहे का नाही? चल. जाधव भरपूर महाग आहे, शुभम पण महाग आहे. लय बोर झालेलं. 50 आणि 60 चालू आहे, त्यामुळं 80 पर्यंतच गेलो. 100च्या पुढे गेलो नाही, 80 पर्यंत गेलो. आलं हे काय आलं बघा, गँग आली आपली. आता जाधव इकडे लावा, इकडे जाधव लांब आहे अजून. बघू, त्यांचा वेट करू आणि मग पुढे जाऊ. आता डेपो मारायचं आहे ना. येस. थोडंसं खाऊ, तोपर्यंत जाधव येईल, मग आले की निघू. आधी आपण खाऊ भाई, आधी खाऊ, मग जाधव येईल, मग निघू आपण. आहे का ना? त्यांना उपस्थित. हा ना, त्यांना आलो किलो का. आलो भाई. गाडी ताणलेली दिसते भाई, गाडी ताणले. ओ जाधव चालले सनाट. जाधव सनाट चालले. हा, चांगली गाडी ताणले. द बेस्ट गाडी ड्रायव्हर इज जाधव. कसं वाटलं राईड करून? जाधव कसं वाटलं?
हा आधी गाडी लावा. कसं वाटलं राईड करून? एकट्याला कसं वाटतं कुठं जाताना? बरं आता इथून पुढं कानात हेडफोन टाकून मस्त पे गाणे ऐकत झालं. हा ना, तुम्ही कानात हेडफोन तरी टाकले. आम्ही अरे हेडफोन कशाला येते? हवा नाही जाऊ म्हणून आहे बाबा. हा नाश्ता करून घरी जाऊ. बरोबर आहे. राईट. तर जेवायला थांबलोय. जेवायला नाही नाश्ता. अरे शिंकलस का? तर मी खातोय वडा सॅम्पल मेंदू वडा. मेंदूची गरज आहे त्या माणसाला. मेंदू वडा विथ इडली. बॅलन्स आहे बाय आयुष्यात. राईट. तर आपण आलेलो आहे आता गणपती मंदिरामध्ये. वाईचं गणपती मंदिर खूप फेमस गणपती मंदिर आहे. इथं खूप साऱ्या मूवीजचे शूटिंग्स होतात खूप. ह्याच्याच मागे तिकडे अजून एक मंदिर आहे. आज तिथे पण जायचंय. पण आधी आपण आज जाऊ, दर्शन घेऊ आणि मग पुढचा कार्यक्रम ठरवू. डॉन म्हणतात मला डॉन. चांगलीच पळवली गाडी पण तुम्ही. भारी पळवली. नंतर मोकळ्या याच्यात थोडं राईट मध्ये भारी पळवली पण. मोसम थंड आहे ना. हा मौसम थंडा. तर आता आपण गणपती मंदिरात आलोय. तर इथं दर्शन घेऊ, थोडंसं इथं फिरू आणि मग पुढे जाऊ. इथं काय होतं, लय पळवली ना गरम होते. लायनर जर गरम झाले मग ब्रेक नाही लागत. कसं काय? हा मग इंजिन किती हेवी येते. हो तशी टाक. तर हे गणपतीचं मंदिर आहे आणि ह्याच्याच समोर इकडं महादेवाचं मंदिर आहे. आणि हा तो एरिया आहे जिथं खूप सारे मूवीज शूट होतात. साहेब जरा फोनवर बिझी आहेत. आम्ही दर्शन घेतलंय. म्हणजे मी प्रत्येक माझ्या ब्लॉगमध्ये आत श्रींची कधीच मूर्ती दाखवत नाही आणि असं व्हिडिओज पण काढत नाही. कारण मला वाटतं की मी तुम्हाला मंदिर दाखवू शकतो, तुम्ही स्वतः येऊन इथं त्यांचं दर्शन घ्या. कारण ते वाईब्स, ते एनर्जी आणि तो अनुभव वेगळाच असतो. आणि हेच ठिकाण आहे तिथं खूप साऱ्या मूवीजचं शूटिंग होतं. आणि असंच अजून एक पुढं इकडं असं ते दाखवतो तुम्हाला आता. हे कृष्णाबाई मंदिर आहे. इथं अजून खूप सारी अशी जुनी मंदिर आहेत. आणि जे नेहमी पिक्चरांमध्ये दाखवतात, मूवीजमध्ये दाखवतात, बोल बच्चन, स्वदेश, ते तिकडे आहे बघा ते समोर. ते तिथं दिसलं का ते? तो वाला पासेस. तिकडे जाऊया आता आपण. हे वाई आहे ना? अभी तो शुरू होते. हे वाई आहे. पुढे पाचगण आहे. मग आता मी जॅकेट काढून ते बॅग कोणाची मोठी आहे बॅग टाकतो. माझ्याकडे नका बघ, माझी बॅग संपली. तुम्ही पहिले संपली माझी बॅग. तर आता पुढे जाऊया चला. बिकॉज वी आर रोमिंग ना, फिरविंग एक दुसरे को. दॅट्स वाय फ्रंट स्टॉप इज वाई. हा यस. तर आता आपण चाललोय. आता महागणपतीचं दर्शन घेतलंय, महादेवाचं दर्शन घेतलंय. आता आपण तिथं चाललोय जिथं खूप साऱ्या मूवीजचं शूटिंग होतं. स्वदेश, बोल बच्चन, पीके, सिंगम, खूप सारे मूवीज. घबरे काही पण पडतं काय. तर तिथं जाऊया. भागम भाग. तू भाग मी लात घालतो डोंगणाव तुझ्या. गोलमाल पण. ओ माणूस एक नंबर निघतो भाई. माणूस लय भारी व्हिडिओ, लय भारी. तुमचं या डोकं दाखवायचं का? नको ना. चालेल तरी. गाडी जरी अर्धी आली तरी चालेल. तर लोकांना, खूप साऱ्या लोकांना शोधत काय बोलतो आव्या, सगळ्या लोकांना विचारत जाधव सरकटलेले पुढे त्यांना मागं वडत आम्ही फायनली पोहोचलेलो आहे.
घान गा ना 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 धुम तडाक धुम 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 चकुम धुम धुम चुकून धुम. मी तोंडाने म्युझिक देतो आहे कारण कॉपीराईटचा विषय आहे, त्यामुळं माझ्याच म्युझिकाला एक नंबर आहे रे. ओ हो, वाव वाव ब्रो, वाव ब्रो, वाव, एक नंबर. चलो आता हे सगळं इथं खूप सुंदर आहे. आता आपण इकडे जायचं. नाही चला इकडे चला. यो आला पाहिजे स्वप्नील जोशी. कसं काय किती सुंदर आहे. चला आता आपण जरा पुढे जाऊ. सिद्धुली इकडं जाऊन येऊ ना. चल हो चला ना. मस्त आलंय बरं बघा. बघा मी आता याला स्टँड लावलं नाही कारण 10 वेळा ते स्टँड लावा, 10 वेळा ते काढा. हात कशाला दिलाय पोट्ट्या हो. लेट्स गो. मस्त आहे, एक नंबर व्ह्यू दाखवतो बघा. इथनं आपण आता आलो, इकडे गेलो, इथं बाहेर आहे पण आता इकडे जायचं. एक नंबर आहे विषय. ये चमक ये धमक, एक नंबर दिसते रे. कसं आहे जाधव? कडक ना. एक नंबर, एक नंबर. काय बोला तो ब्रिज आहे. काय बोला बाबा आता. बोला काहीतरी, बोला पाहुण, बोला आओ, बोला काहीतरी. झांगणी रिंगणीची बा. मस्त आहे, मंदिर मस्त. तिकडे यावी. हा आपण आता त्या मंदिरात गेलेलो, आता आपण इकडे फिरायला आलो. यासाठी ना मंदिराच्या बाहेर पडलो ना तर लेफ्ट घ्या. परत महाराष्ट्र शासनाचं मराठी विश्वकोश निर्मिती केंद्र हा ते आहे, तिथून त्याच्या शेजारून लेफ्ट घ्यायचं. तिथून त्याच्या शेजारून लेफ्ट घ्यायचा. मग तुम्हाला हे, आणि व्ह्यू बघा भाई. ते असे करतात ना, बाई 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 पुढचा व्ह्यू गंडका असतो. हा व्ह्यू बघा. शेड्डी जाळ शेड्डी जाळ. अरे हरामखोर रे, जरा नीट जा ना. परत वया. हे सिद्ध्या नावाचं कार्ट कधीच कुठल्या ट्रिप मध्ये नेऊ नये. चालायचं चला ना, चला चला. चला शेवटपर्यंत, घोडापर्यंत. असंच असते ब्लॉगरचं आयुष्य. आता सेकंड स्टॉप आहे आपला डोम डॅम. आता डोम डॅम सेकंड स्टॉप आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचंय पाचगणीला. त्याच्यानंतर आपल्याला जायचंय महाबळेश्वरमध्ये, महाबळेश्वरला जायचंय. आणि तिथं मग पंचगंगा नदीत जायचंय, परत कृष्णाई मंदिरात जायचंय. लिस्ट खूप मोठी आहे, गँग खूप मोठी आहे. आज एक आपण तोफानी करणार आहेत. म्हणजे काय, आपण जवळ असं आज जरा हटकेच होणार आहे ब्लॉगमध्ये, तर कंटिन्यू बघत राहा. ब्लॉग मोठा असणार आहे पण तुम्हाला मजा येणार आहे कारण हा द बॉईज ब्लॉग आहे, फक्त बॉईज आहेत. घाण थोडीशी जास्त आहे इकडं, हे बघा. नाही नेलं पाहिजे हो यांना. अरे एकमेकाला लाता घालायला लागले का? काही दिसत नाहीये, एवढंच आहे. तर आता घेऊया वापसीची गोळी. चला शुभू, हान बाळा, युटर्न हान. चलो आता मागे जाऊया. आता डायरेक्ट भेटूया डोम डॅम मध्ये. इकडे येऊ. भाई
पाणी धरण फुल भरलेलं आहे. फर्स्ट टाइम मी आलेलो तेव्हा भाई पाणी किती आत होतं आणि आत्ता बघा पाणी एवढं भरलंय. पाणी एवढ्या वर आहे की काही सांगू शकत नाही भाई. शेवटपर्यंत पाणी आहे, शेवट म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे. ही बघा हे सगळं पाणी आहे, सगळं बॅक वॉटर आहे. डोम धरणाचं बॅक वॉटर आहे, सगळं भरलंय. मी पूर्ण एक दाखवतो. बाप्पा बाप्पा विषयच आहे विषय. मग आता आपण इथं थांबत नाहीये, आपण जातोय डायरेक्ट पाचगणीला. म्हणजे इथून 500 मीटर आत असं मग पाणी चालू झालेलं. आणि आता सगळं धरण भरलंय तरी पण आपले साहेब स्वॅग करतात. सो आता इथनं निघूया आणि डायरेक्ट पाचगणीला जाऊया. तर आता आपण घेतलेला आहे ब्रेक, कारण रोहित सरांचं ऑइल पिस्टल फुटलंय गाडीचं. शॉकअपचं ऑइल सील हो, काही पण नाही, ऑइल सील. रोहित सरांच्या गाडीचं ऑइल सील फुटलंय. माहित नाही मला हे काय असतं, पण ते फुटलंय. त्यांनी काय होतं गाडीला, काय होतं, ऑइल लीक होतं शॉकअप मधून. ते काय एवढं नाही दिसत का? कोण आहे ते बघणारे? कोण आहे रे ते बघणारे? एवढं नाही दिसत. ऑइल सील रोहित सरांच्या गाडीचं. तर आता आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम खायला थांबलो. इथं दणकवायचं. इथून 8 किलोमीटर पुढे आहे अजून पंचगंगा मंदिर, तिथं जायचं. परत त्याच्यानंतर कृष्णाई मंदिरात जायचं आणि त्याच्यानंतर निडल पॉइंटला आणि मग वापसीची गोळी. शेल पुढे आहे ना, आहे. इथं थांबलोय बघा. क्रीम सेंटर. क्रीम बेकार तोंड असं दिसते माकडा का. स्ट्रॉबेरीचा विषय चाललेला आहे आणि दणकवायचं चाललेलं आहे स्ट्रॉबेरी ब्रेड. थंड जर असलं तर नको काय वाटतं. काय करत हो का. इथं आहे क्रीम सेंटर म्हणून. हे म्हणजे हे जे लेक आहे ना, या लेकच्या इथं जवळच आहे. फ्री मध्ये काकाने फ्री दिलंय. काकाने आईस्क्रीम टेस्ट करायला दिलंय. हो थोडा आवडा अरे हो स्पून तर द्यायचं बदला मला एवढं. रे माकडा त्यांना अरे थंड नको बाबा, थंड नको. त्याला काय माणूस त्याला का मग खायचं मी नाही करत हे काका लक्षात ठेवा. इथं या क्रीम सेंटर मध्ये एक नंबर सामान मिळतं इथं. तुम्ही जर इथून पुढे आले कशाच्या आकाश पाळण्या शेजारी, आकाश पाळण्याच्या शेजारी आकाश भाऊ काय क्रीम सेंटर. इथंच या आणि इथंच खावा. एक नंबर मिळतं 170 रुपयाला. त्याच्यापेक्षा भारी मार्केटिंग, फ्री मार्केटिंग विथ टिश्यू पेपर. जाऊन नाही देणार. नाही मॅप्रोला जाऊ नका, इथं या. तिथं 350 रुपयाचा माल फसवा, इथं 170 रुपये मध्ये मिळतो. त्याच्यापेक्षा भारी. आणि काकेत बघा जावेद डांगे काकाचं नाव आहे. गुगल पेला सर्च केलं जावेद डांगे. इथं या. काका तुमचं आडनाव डांगे का? जावेद डांगे काका येते. इथंच या आणि इथंच खावा. लेकच्या समोर म्हणा की सगळं ऍड्रेस एकदम प्रूफ खटाखट सांगितलं मी. तो फायनली आम्ही श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिराजवळ आलो. इथं देवस्थान मंदिर सेवा झाले की. तर राईटला कृष्णाई मंदिर आहे आणि लेफ्टला पंचगंगा मंदिर आहे. तर आपण लेफ्टला पहिलं जायचंय आणि परत राईटला जायचंय. तर इथं मी दुसऱ्यांदा आलोय. पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला जर त्याची लिंक पाहिजे असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये इकडे साहेबांनो तर त्याच्यात आहे. लास्ट टाइम आलेलो तेव्हा एवढी भयानक थंडी होती आणि आता ऊन आहे.
थंडीच्या नावाखाली हा ना, आलो थंडीच्या नावाखाली आणि थंडीच नाही. 3 जॅकेट घालून मी 3 जॅकेट घातलेत, जाधवांनी 2 पॅन्ट घातल्यात, आकाश सरांनी 2 पॅन्ट घातल्यात, शुभमनी 3 जॅकेट घातलेत ना. माझ्या बॅगेत 1 जॅकेट एक्स्ट्रा लागलं तरी. मग काय, एवढं सगळं घेतलं आणि थंडीच नाही. काय विषय आहे भाई. कार जर असतं तर गोदडी घेऊन यायचा प्लॅन होता आमचा. हा, पण थंडीच नाही. तर आता आपण पंचगंगा मंदिर जवळ आलो. आज जाऊया, दर्शन घेऊया. मग महाबळेश्वर मंदिरमध्ये जाऊन हातीबळेश्वर म्हणून एक मंदिर आहे, तिथे जाऊ. आता जाऊन दर्शन घेऊ आणि मग भेटू. तर या ठिकाणी कृष्णा, कोयना, वेना, गायत्री आणि सावित्री ह्या 5 नद्यांचा जन्मस्थान हे मंदिर आहे. म्हणजे इथनं उगम झालाय, मानलं आहे. मी काय आतले व्हिडिओज नाही टाकणार आहे, कारण एक केलाय मी, पण मला असं वाटतं की नाही टाकला पाहिजे. तुम्ही स्वतः या, स्वतः अनुभव घ्या, मंदिर बघा आणि ब्लेसिंग्स घ्या. अलाउड नाही ते पण सांगा. अलाउड नाही 500 फाईन. आता जायचं आपण कृष्णाई मंदिराकडे. त्या मंदिराचा पण खूप भारी असं 500 इतिहास आहे. ते मंदिर म्हणजे आता तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो की त्या मंदिराचं काय महत्व आहे ते. तुम्ही काय हे महादेवाचं मंदिर आहे, अतिबळेश्वर मंदिर आहे. ह्याच्या समोर महाबळेश्वर मंदिर आहे. काय झालं? हा, काय झालं? तुम्हीच खाल्ली का? खाऊनच आहे आम्ही हावडे. इकडे महाबळेश्वर मंदिर आहे. बरं झालं याच टायमिंगला आलो. जर पहाटे निघला असतो तर काही दिसलं नसतं. आणि आता असं जायचं. अहो, धुक्यामुळं कसं दिसलं असतं? काहीच दिसलं नसतं. धुक्यामुळेच म्हणतोय मी. ते बघा, एक कैरी खाऊन झालेले 2 मित्र, एक कैरी मित्र झाले. तर हे कृष्णाई मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे. आता आपण तुम्हाला पुढून व्ह्यू दाखवतो आणि मग या मंदिराबद्दल तुम्हाला सांगतो. हा, मला बघायचे काही तुमचे दिसते हो खरंच. हे जे गोमुखातनं वाहतंय हे कृष्णा नदी आहे. वरती पंचगंगा मंदिरातून कृष्णाचं उगमस्थान आहे आणि कृष्णा नदी इथून स्टार्ट होते. तर हे जे मंदिर आहे हे 5000 वर्ष जुनं आहे आणि इथं कृष्णा नदी स्टार्ट होते, म्हणून हे कृष्णाई मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे, एवढं जुनं मंदिर आहे. आणि तुम्ही जर म्हणजे खूप लोक पंचगंगापर्यंत येतात, पंचगंगा मंदिरापर्यंत, महाबळेश्वर मंदिरापर्यंत येतात, पण त्यांना हे लोकेशन माहीत नाही खूप साऱ्या लोकांना. तर तिथूनच राईट घेतले की खाली आले की हे मंदिर आहे. तर तुम्ही जर जेव्हा पण महाबळेश्वरला याल तर हे मंदिर प्लीज या. इथे खूप शांतता आणि खूप भारी पीस आणि ह्याचं जे म्हणजे खूप महत्व आहे या मंदिरचं. तर तुम्ही इथं पक्का आलेच पाहिजे. आणि ह्याच्या मंदिराच्या समोरच जर बघितलं तुम्ही तर बेस्ट आहे व्ह्यू. माहित नाही मला की तुम्हाला किती दिसतंय किती नाही. रिप्लाय द्यायला कसा रान ठेवलाय सेपरेट. आपण कोण आहे? आपण आम्ही इथून फोटो भारी बघा मंदिर काढलं की विषय आहे का बाई. जाधवांनो फास्ट थोडस मे जाधवांनो. फास्टर पेन आहे का? नाही, पाटणकर फेने. तर दर्शन झालेलं आहे. इथून नेक्स्ट स्टॉप आहे नीडल पॉइंट. तिथं जाऊया आणि भेटूया. ट्रॅव्हलिंगचे शॉट पण टाकणार आहे, एन्जॉय करा. मग दुंबा सिक्की बाकला बुंग बुंग बघा. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे नीडल पॉइंटवर. आणि हे आगमन नाही हा नीडल पॉइंटच आहे. नीडल पॉइंट आहे, खूप सारे पॉइंट्स आहेत तिथं. आता याच्या पुढेच मंकी पॉइंट पण आहे, माहिती आहे का तुम्हाला? इथं पण एक मंकी पॉइंट आहे. आणि खामखा आम्ही चाललेलो 23 किलोमीटर 25-23 किलोमीटर दुसरा मंकी पॉइंट बघायला. का तर माकडं बघाय. काय फालतूगिरी, पटलं नाही आपल्याला. कुठं चला की अजून खूप फिरायचं रे. तर
आता जरा आपण पुढे जाऊया. पण एक गोष्ट सांगायची आहे, ह्याच्यापेक्षा 1000 पटीनं पुण्यात थंडी आहे. इथं थंडीचा THE पण नाही. सुद्धा नाही. अहो THE नाही आहे इथं थंडीचा. चला चला लेट्स गो, पुढे बघूया. इथं घोडा उडवी चालले. हा एलिफंट पॉइंट नाही आहे, पण ह्याचा पण आकार हत्तीसारखाच आहे ऑलमोस्ट. गुफा आहे माणूस. कुठं? हा तिकडे गुफा आहे. काहीतरी उडवाडवी चाललंय. घोडा उडवायचा चाललाय. घोड्याचं नाव या घोड्याचं नाव पुष्पा आहे. स्नो व्हाईट आहे त्या घोड्याचं नाव. आता ह्याला निडल पॉइंट का म्हणतात त्याची मला काय आयडिया नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. पुढे जातो जिथं मेन पॉइंट आहे आणि बघतो तिथं काही लिहिलं असेल तर सांगतो. कुठला इचो इचो म्हणलंय जाधवांनी. हे इचो पॉइंट वाचलंय. इचो रिटर्न बॅक वन्स वन व्हॉइस वेन शूड एवढं लिहिलंय. इंग्लिश संपलं. एवढं लिहिलंय तरी मध्ये इचो शाउटेड हे दुसरं इंग्लिश. एवढं लिहिलंय तरी मध्ये इचो इंग्लिश इचो पॉइंट. इको इको घाबरे बाबा. इको पॉइंट आहे भारी आहे. पण इको पॉइंट व्हॅली इको पॉइंट मध्ये जबॉकीज नाही बसत. केट्स पॉइंट एलिफंट हेड. कुठला पॉइंट आहे सध्या? केट्स. कुठला? केट्स पॉइंट एलिफंट एली आटेस म्हणे. आठ नाही आट्या पडले तुम्हाला. वाव. आणि हा आहे निडल पॉइंट. हा पॉइंट आहे मेन. हा निडल पॉइंट. एकाच ठिकाणी बघा किती पॉइंट आहेत. ह्यो पॉइंट तो पॉइंट असा पॉइंट तसा पॉइंट. पॉइंटच भारी दिसले. तू जरा तोंड बंद करतो का? दोन पडले भारी पॉइंट. टेंट हाऊस आहे टेंट. ही बाजीराव मस्तानी पिक्चर नाही का? लास्ट सीन मरतो ना पारात जाऊन. रिसॉर्ट आहे तो टेंट. त्याच्या समोर गाव दिसत असेल. त्यांनी तिथं 50 रुपये देऊन ती जी माहिती ती मिळवली ती माहिती ही. त्याचे गाव आहे ते स्वदेश मधलं गाव आहे. परत ते विसरलो. कृष्णानगर तिकडून. कृष्णानदीचं नदी तिकडून पाणी तिकडून येतं बारामतीकडून. ओके परत कृष्णानगरचं पाणी कृष्णानदीचं पाणी तिकडून बारामतीकडून येतं. तिकडून वाहत येतं. अरे इथून जात इथून इकडे बारामती आहे ना. गेला तर म्हणजे येणार पण ना. अरे कसं येईल? हवेने हवे निसर्ग आहे. हवेने काही होऊ शकतं. हवा आहे इकडे. अजून तुम्हाला सांगतो इकडे दबम पिक्चर बघा तुम्ही. दबम पिक्चर मध्ये महेश मांजरेकर सुसाईड करतो. तो सीन आहे. महेश मांजरेकर सुसाईड करतो. कुठे सुसाईड करतो महेश मांजरेकर. बाजीराव मस्तानी बघितला. बाजू झालं ना पॅलेस. पिक्चर पॅलेस कुठे दाखवणार आहे तुझा? एक माहिती दुसऱ्याला माहिती सांगत होतो कोणतरी, ते बी नीट नाही ऐकली. तर आता आपण करणार आहे गोकाटिंग. गोलमाल पिक्चर बघितला. गोलमाल पिक्चर त्यातली गाडी बघा आजी दोघांची. दाखव. भाड्याने इथं आणून लावले. इथं झालते आजी दोघांची मूवीची शूटिंग. हे झालते माहिती मला. तर तुम्हाला पुढे दाखवतो. तर आता करायचं आहे गोकाटिंग. नवीन प्लॅन बनलाय. सगळे पोट्टे रेडी आहेत. तोड झाले. मेन सिद्ध्या बसणार आहे आणि शुभन आका बसणार आहे. 750 रुपये दोघांचे. चलो ट्राय करूया. गोकाटिंग ट्राय करायचं. तुम्ही तारंबम पिक्चर बघा. तारंबम सैफ अली खान ना. तारंबम सैफ अली खान. त्याची कारची रेस झालती का? ऍक्सिडेंट झालता. इथलंच तेच काय चाललंय आता. काय शोधायला लागले? असंच शोधताय? माहितच नाही काय शोधताय. कसला फॉर्म आहे सिद्ध्या? मी सिंगल आहे. तुम्हाला जर कोण ब्रह्मा नाही तुम्हाला का ब्रह्माकडे जायचंय तर ही नोट लिहून जायला लागेल. इसकी गॅरंटी मैं नहीं ले सकता. पेपर तिकीट काढल्यात. पेपर दाखवलं. मेरे तोरे तोरे पट रे तोडे.
एक तर कार चालवत नाही भाई आणि तो गोकाटिंग करायचा विषय चाललाय. इससे पूरा पैसा लेगा मैं. गाडी इथून डायरेक्ट हडपसर 5 घेऊन डायरेक्ट हडपसर. 750. हो लाईव्ह ऍक्सिडेंट बघितलाय. एक जण गेलाय टायरावर निजवायला. तोंड पण हो का हे ट्रॅक आहे, असं ट्रॅक आहे. 750 रुपयामध्ये 4 राऊंड आहेत. 750 रुपयामध्ये 4 राऊंड. तसली गाडी नाही भेटत. थापा मारू नको. ती गाडी कोणाची माहिती का? सैफाली खान तारंपा टेंट कुठं? हा तारंपा मधला सैफाली खान तो ती गाडी. व्हिडिओ काढा काय चांगला. तर 4 राऊंड असणार आहेत बाय. राडे घालायचे आहेत. हेड माउंट लावतो आणि बघा मज्जा. तर आता आपण थांबलोय पारसी पॉइंट जवळ. बघू तिथं काय आहे. थोडीशी भूक पण लागली आहे. इथं खायचं नाही तर बाहेर जाऊन खायचं. पण जो एक्सपिरियन्स होता ना बाई गोकाटिंगचा नेक्स्ट लेवल. मी 12-13 वर्षानंतर कुठले तरी चालवले. असं एवढं भारी वाटायला लागलंय काय माहित. अचानक म्हणजे हसू यायला लागले, भारी वाटायला लागले, मस्त वाटायला लागले. माहित नाही का. काय वाटतंय जाधव? माइंड ब्लोईंग. धुके बघून काय वाटतंय? आता महाबळेश्वरात आहे. आत्ता वाटतंय मग महाबळेश्वर मध्ये सगळ्यापासून धुकं पाहायला इथं आलो. आणि उन्हातच फिरतोय. नुसतं ऊन. आता वाटतंय की आलो महाबळेश्वर. तो जो स्पॉट आहे ना ज्यावेळेस दबंगचं जेव्हा सुरुवात झाली होती फायटिंग 2 पिक्चर होते दबंगची फाईट. कोणता? स्टार्टिंग वाली फाईट चालती. स्टार्टिंग वाली फाईट तो एंट्री मारतो. समज दिसलं का सर? झूम इथं झूम करून बघा. झूम पुढं आताच चाललेला आहे लाईनअपचा फोटो. पेट्रोल संपलाय ढकली तर भारी दिसतात गाड्या राव. एक नंबर वाढीव. इथनं लय भारी अँगल येतात. माझी गाडी आली. चलो आता इथून जायचंय वापस. जाता जाता टेबल पॉइंट वर जाऊन बसायचंय. काहीतरी तुटलं त्या गाडीचं. काहीतरी पडलं गाडीत. ब्रेक आहे का? अरे बाबा ब्रेक तुटला. त्या दादाचा ब्रेक तुटलाय. हायवेवरच पडलाय डायरेक्ट. काय विषय नाही. खालचा ब्रेक आहे. काय विषय नाही. खालचा ब्रेक आहे. तर आता टेबल पॉइंट वर जायचंय. तिथून म्हणजे त्याच्या आधी जेवायचं, तिथं जायचं, सनसेट बघायचं आणि फरार पुण्याला. रस्त्यात भेटू. तोपर्यंत लाईनअपचा फोटो बघा. लाईनअप वाढीव विषय. लाईनअप